नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम महत्त्वाची सूचना म्हणजे 14 एप्रिल रविवार रोजी होणारा उसाटणे मैदान हा कॅन्सल झालेला आहे. आपलं बोलणं प्रवीण पाटील दादांशी झालेलं आहे. सो 14 तारखेला उसाटणे इथे मैदान न होता कोंडगावाच्या इथे मैदान होणार आणि कोंडगावाच्या मैदानावर कसं यायचं मी तुम्हाला सांगतो. कोंडगाव आल्यानंतर थोड्याच अंतरावरती रिलायन्स पेट्रोल पंप भेटेल तुम्हाला. रिलायन्स पेट्रोल पंपच्याच लेफ्ट साईडला टर्न मारून थोड्या अंतरावरती राईट टर्न घ्यायचा आणि वीटभट्टी कोणाला विचारायची. पाहू शकता इथे वीटभट्टी आहे मित्रांनो. आणि गरुडाचा गोठा ज्यांना कोणाला माहिती असेल ना, गरुडाच्या गोठ्याच्या समोरच हा कोंडगावचा मैदान आहे आणि या साईडला बैल लागणार आहेत. तो मैदानसुद्धा दाखवणार आहे. इथे कुठेच मैदान लागणार नाही आणि लाईव्हसुद्धा आहे आणि परमिशनसुद्धा भेटलेली आहे. ग्रामस्थ मंडळीसुद्धा आलेली आहेत, काही येतात त्यांच्याशीसुद्धा आपण चर्चा करणार आणि उद्याचं आयोजन नियोजन कसं असणार आहे. आणि पाहू शकता देवदगड इथे इकडनं सुरू होणार आहे मैदान, पाहू शकता तुम्ही. सो मैदान जाऊन पाहूया. बरेचसं काम बाकी आहे, अजून आजचा पूर्ण दिवस बाकी आहेत. सो चला आता आपण मैदान बघूया, फाटी बघूया कशी आणि फाटी किती फूट आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. या साईडला कुठेच मित्रांनो बैल लागणार नाही. बैल लागण्याची जागा तिथे ती सुद्धा दाखवणार आहे. पुन्हा सांगतो. चला फाटी बघूया आपण कशी आहे. बरंचसं काम बाकी आहे आणि होईल आता, आज पूर्ण होईल. पण आपला व्हिडिओ तुमच्या मार्फत जितका लवकरात लवकर येईल. गुगल मॅपसुद्धा मी देणार आहे की कोंडगावच्या फाटीवरती कसं यायचं. सो दुपारी व्हिडिओ हा पडेल आणि तुम्हाला माहिती भेटेल. नाही तुम्ही जेवढ्या संख्येने बैलगाडा मालक इथे हजेरी लावतील अशी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, खूप जणांचा प्रश्न असेल की दादा मथुर येईल का, 50-50 ब्रँड सोन्या बावऱ्या येणार का, आणि गरुड्या तर असणार आहे इथेच. संदीपबाई माले यांचा बादल सध्या चर्चेत असलेला राणा बैल येणार का, भरपूर अशी नामांकित बैल आहेत ती इथे हजेरी लावणार का, उत्तम गवळी दादांचा भारत येणार का. सो फाटी पाहू शकता तुम्ही. फाटी बघा मित्रांनो, कालच पाणी मारलेलं दिसते, आजसुद्धा होईल व्यवस्थित फाटी. सो इकडनं पाहू शकता, इकडनं बैल जाण्यासाठी ठेवली जागा आणि या साईडनं पण पाहू शकता तुम्ही बैल जाण्यासाठी जागा आहे. सो आता आपण सुट्टीवरती जाऊन बघूया आणि सुट्टीवरती जाऊन बघितल्यानंतर आपल्याला एक पल्ला समजेल किती साधारणतः अंतरावरती आहे. सो मित्रांनो, सुट्टीपर्यंत आलो आहे आपण. काटेरी कुंपण लावलेल्याचा इथपर्यंत संपतो आहे, पाहू शकता आपण. सो आता आपण डायरेक्ट सुट्टीवरती जाऊया. तर मित्रांनो, आता आपण सुट्टीवरती आलेले आहेत. येणारी बैल अशी येतील, तिकडून अशी येणार बैल पाहू शकता. इथून सुट्टी होईल बैलांची आणि पल्ला पाहू शकता आपल्याला दिसतो लांब. तिथे लाईव्हचं दिसत असेल की नाही माहिती नाही तुम्हाला स्टेज. सो आणि बैलांसाठी इथे भरपूर जागा आहे. तिथे हिरवगार मैदान दिसतं, तिथून इथपर्यंत बैल राहणं म्हणजे सुट्टीवरती सुद्धा पुष्कळ अशी बैल राहू शकतात लाईनीमध्ये. सो चला आता आपण जाऊया. बैल कुठं बांधली जातील तो मैदान दाखवूया आणि त्याच्यानंतर आपण ग्रामस्थ मंडळीशी चर्चा करूया उद्याच्या आयोजन नियोजनबद्दल. मित्रांनो, हा स्टेज मंच सुतावरची जागा आणि माझी बाईकसुद्धा इथे आली. रस्ता पुढेच समोर आहे, रस्त्याच्या बाजूलाच मैदान आहे. तिथून सरळ आल्यानंतर टेम्पोवाल्याने बैलगाड्यावाल्याने या साईडला यायचं. वीटभट्टी इथून जो पूर्ण पट्टा दिसतोय ना तुम्हाला, तो बैल बांधण्यासाठी जागा आहे. पुढे जाऊन बघूया आपण की कशी जागा आहे ती. मित्रांनो, तिकडनं आल्यानंतर वीटभट्टीच्या पुढे गेल्यानंतर पूर्ण मैदानच मैदान आहे बैल बांधण्यासाठी. त्या साईडलासुद्धा मैदान आहे. सो पुष्कळ अशी जागा आहे बैलांना बांधण्यासाठी. आणि थोडं पुढे अंतरावर आल्यानंतर पुढे पाहू शकतात जागा आहे आणि पूर्ण सावलीची जागा आहे मित्रांनो. सो बैलगाडा मालकाने बैल बांधण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही, पाहू शकता. आयोजक स्वतः आलेत आपल्याला जागा दाखवण्यासाठी. सो पुष्कळ अशी जागा आहे. बैलाने जास्तीत जास्त बैलांची संख्या हजेरी दाखवावी या मैदानात. सो मैदानसुद्धा खूप मोठा आहे पल्ला आणि जाणून घेऊया किती फुटाचा आहे. पाहू शकता या साईडला जागा. सो
जागेची कमतरता नाही आहे बैल बांधण्यासाठी मित्रांनो. ह्या टर्न नंतर या टर्नला आल्यानंतर पण खूप सारी जागा आहे आणि झाडांच्या छत्रछायाखाली म्हणजे ऊन वगैरे लागणार नाही. पाहू शकता मित्रांनो आता वाजल्यात 11:30. तुम्ही विचार करू शकता ऊन जरी असला तरी या झाडांच्या पानामुळे त्यांना ऊन जाणवणार. आणि हा सुद्धा शेत आहे पाहू शकता. खूप जागा आहे, पुष्कळ अशी जागा आहे मित्रांनो. गावातील ग्रामस्थांनाच विचारूया उद्याच्या मैदानाबद्दल आयोजन नियोजन कसं असणार आहे. सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा. माझं नाव रोहन तानाजी म्हात्रे, कोणगाव. दादा उद्या कशा निमित्त हा मैदान भरवण्यात येत आहे? उद्या एकविरायची यात्रेनिमित्त कोणगावमध्ये आमचा मोठा पालखी सोहळा असतो. त्या निमित्ताने आम्ही मैदानाचं आयोजन केलेलं आहे. जय म्हसोबा मैदान कोणगाव, ग्रामस्थ मंडळ कोणगाव. दादा साधारणतः आता मी मैदान दाखवलंय पण किती फुटाचा साधारणतः हा मैदान आहे? 1100 ते 1150 फुटाचं आपलं मैदान आहे. आणि तुम्ही आता बघितलंच असेल त्यामुळे मोठ्या गाड्या पण इथं होऊ शकतात. दादा साधारणतः उद्या येणाऱ्या बैलगाड्या मालकांना तुम्ही काय मेसेज द्याल? उद्या आम्ही सकाळी मैदान 10 वाजता चालू करणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होणार आहे. 4 वाजेपर्यंत आमची बिनजोरची नाव नोंदणी राहील. आणि खास करून ज्यांचे यूट्यूबवर आपले व्हॉट्सअपवर गाड्या जमलेल्या आहेत त्यांनी इथे येऊन लवकरात लवकर गाड्या हाकलून घेऊन आपल्या शर्यतीचा आनंद घ्यावा असं आमची सर्व ग्रामस्थांची आणि कमिटीची त्यांना विनंती आहे. दादा मी आता लाईव्हसाठी जो स्टेज बघितला उद्या लाईव्ह आहे का? हो लाईव्ह आहे उद्या. आणि निकाल कसं काय देण्यात येईल त्याचा? निकाल आता आपल्या धाग्याला ज्याचं तोंड लागेल जो आपला कमिटीचा निर्णय आहे तसंच तोंड देईल. कोणी पेंडिंग मध्ये राहिला तर इकडे आपण दाखवणार आहे त्यांना. पण वादविवाद करू नका, सर्वांना समान न्याय मिळेल. आम्ही कोणाची कमिटी कोणाची बाजू घेणार नाही. यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी बिनफिकीर राहायचं. आम्ही सर्वांना समान न्याय देणार आहे. दादा उद्या साधारणतः कोणती कोणती बैल येणार आहे काय सांगू शकता का? आता उद्या येणार आहेत भरपूर. मला फोन आले होते. आतिश पाटील चिंचपाड्यावाले, आपले उंबारलीचे पिंटू शेठ आले, अजून भरपूर जण आता भैरव. दादा काय बोला भैरव असणार आहे का उद्या? आपला भैरव असणार आहे. भैरव सोन्या दोन्ही असणार आहेत. भैरव आणि सोन्या घरचा साज नक्कीच असणार आहे. आणि गरुड्याचा गोठा इथेच आहे, मग काय प्रश्नच नाही. गरुड्याचा गोठ्या गोरड्या पण आहे इथे सज्ज. अजून काय बोलाल दादा आजच्या मैदानाबद्दल? आणि हा मैदानात मी प्रथम आलेलो आहे. कितव्या वर्षापासून हा मैदान भरवण्यात येतो आपला? मैदान तसं आम्ही 2-3 वर्ष इथे बनवलेलं होतं. पण ते असंच प्रॅक्टिस म्हणून एक हाऊस गावात भरपूर बैल आहेत त्याच्यामुळे. आणि परवानगीचं तेव्हा पोलिसांचं हे होतं, आपलं रितसर पण नव्हतं. मग या वर्षी आता कमिटीने आमच्या गावातल्यांनी हे सर्व आमचे काका आहेत, हे भाऊ आहेत, यांनी विचार घेतला आणि सर्व मैदान इथे झालेले आहेत. आता 3-4 मैदान ते सर्व शासनाची परमिशन घेऊनच झालेले आहेत रितसर परमिशन नुसार. आणि उद्या साधारणतः मला वाटतं उसाटण्या अड्डा होता तो सुद्धा नाही. मी सांगितलं दादाशी बोलणं झालं. आणि त्याच्यामध्ये आपला कोणगावचाच मैदान आहे. आणि त्याच्यानंतर कुठे कलम बिलम कुठेतरी लांब असेल पण हाच मैदान आपला जवळचा आहे. तर काय बोलाल बैलगाडा मालकांना की किती संख्येने यावे? बैलगाडी मालकांना माझी हेच विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर यावे आणि सर्वांनी यायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण की हा पण रितसर परमिशनचा आहे मैदान आहे आणि एकच मैदान आहे. त्यामुळे या लवकरात लवकर शर्यती करा. सर्वांनी प्रेमाने शर्यती करा आणि शर्यतींचा आनंद घ्या. कोणी वादविवाद करू नका. सो मित्रांनो दादाने सांगितल्याप्रमाणे परमिशन भेटलेलं रितसर मैदान होणार आहे आणि लाईव्ह सुद्धा आहे. आणि निकाल सुद्धा जर पेंडिंगचा निकाल आहे तो सुद्धा भेटणार आहे. गडबड कोणी करू नका, सर्वांना योग्य तो न्याय भेटला जाईल. आणि उद्या जास्त ठिकाणी मैदान नाही, मेन कोणचा गावचं मैदान आहे आणि कलम जसं सांगितल्याप्रमाणे. सो इथे जास्तीत जास्त हजेरी राहावी कारण का मोठी मोठी बैले येण्याची शक्यता आहे. सो चला मित्रांनो, हा व्लॉग जर आपला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करत राहा. आणि उद्या आल्यानंतर आपण अपडेट देतच राहू. सो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.